मऊसूद अशी आपली तंगडी शिजलेली आहे आणि अगदी ज्युसी झाली आहे. अगदी रसदार अशी आपली तंगडी शिजलेली आहे. ढाब्यासारखी चिकन हंडी कशी बनवायची ते आज आपण पाहणार आहोत. आजचा व्हिडिओ मोस्ट रिक्वेस्टेड असा आहे. नमस्कार, मी सुवर्ण पाटील, दर्याची नागवीन या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं मनपूर्वक स्वागत आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. चिकन हंडी बनवण्यासाठी मी इथे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. त्याला आपण पहिल्यांदा मॅरिनेट करून घेऊया. मीठ लावून घेतोय आपण. तुम्ही आवडीनुसार मीठ लावून घ्या. थोडी हळद घ्यायची, अर्धा चम्मच. काश्मीरी लाल मिर्च पावडर घ्यायची 1 चम्मच. आणि मी इथे 1 वाटीभर दही घेतलेलं आहे, ते टाकून घ्यायचंय आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. चिकन हंडीसाठी आपण मसाले तयार करून घेणार आहोत. सर्वप्रथम इथे मी 6 कांदे चिरून ठेवलेले आहेत, 2 टोमॅटो चिरून घेतलेत, कढीपत्ता, कोथिंबीर, लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 2 कांदे लसणाचे सोलून घेतलेले आहेत मी, 3 हिरव्या मिरच्या घेतल्यात ना, 1 इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे. सगळ्यात आधी आपण कांदा तेलात फ्राय करून घेणार आहोत. कढईत मी तेल टाकून घेते. 3-4 चम्मच एवढे तेल टाकून घ्यायचंय कढईत. गॅसचा फ्लेम जरा फास्ट ठेवायचा आहे आणि आपण हे कांदे सोनेरी रंगावर चांगले तळून घ्यायचे. जवळजवळ 10 मिनिटं मी कांदा चांगला परतून घेतलाय. कांदा आपला चांगला सोनेरी रंगावर आलेला आहे. आता आपण त्यात अद्रक, लसूण, हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता टाकून घ्यायचा आहे. हे चांगलं परतून घ्यायचं 2 मिनिटं. पुन्हा आपण अर्धा चम्मच इथे मीठ टाकून घेतोय. सुरुवातीला आपण चिकन मॅरिनेट करताना मीठ टाकून घेतलंय. पुन्हा एकदा 1 चम्मच आपण काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घेतोय. हा आमचा घरातला कोळी मसाला आहे, तो टाकून घेते मी 2 चम्मच. आणि हळद टाकून घ्यायची आपल्याला. हळद आपण इथे अर्धा चम्मच घेतोय. पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचंय. गॅसचा फ्लेम कमी करायचा आहे. मसाले चांगले परतून घ्यायचेत आपल्याला. आपले परतून झाले, तेलही सुटले. आता आपण हा चिरलेला टोमॅटो आहे तो टाकून घेतोय आणि कोथिंबीरही टाकून घेतोय. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय. टोमॅटो चांगले शिजले पाहिजेत आपले, अगदी त्याची पेस्ट तयार झाली पाहिजे इतकावर. झाकण देऊन आपण 10 मिनिटांसाठी ठेवून द्यायचंय. अधून मधून आपल्याला उघडून बघायचंय. गरजेनुसार त्यात आपल्याला गरम पाणी टाकायचंय थोडं थोडं. टोमॅटो आपल्याला यात चांगले शिजवून घ्यायचे. अगदी टोमॅटो फाईन पेस्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे चांगले. झाकण देऊन आपण 10 मिनिटांसाठी ठेवून देतो. अधून मधून आपण त्याला उघडून बघायचंय आणि गरजेनुसार गरम पाणी टाकून घ्यायचंय त्यात. आपला कांदा टोमॅटोचा मसाला तयार होतोय तोपर्यंत आपण इकडे वाटणाची तयारी करून घेऊयात. मी एक छोटा तुकडा खोबरं भाजून घेतलेला आहे, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय, तेजपत्त्याचे 2-3 पानं घेतलेत छोटी, दालचिनीचे 2 तुकडे घेतलेत छोटे, 4 वेलची घेतलेत, 5-6 लवंग घेतलेत, 5-6 काळे मिरी घेतलेत आणि 1 छोटा तुकडा जायफळ घेतलाय. याचं आपल्याला वाटण करून घ्यायचंय. मसाला आपला आता चांगला शिजलाय, अगदी कोरडा झालाय तो. आपण आता थोडं त्यात पाणी टाकून घेऊया, म्हणजे
मसाले व्यवस्थित शिजून निघतील. अगदी थोडं टाकायचंय आपल्याला पाणी, जास्त नाही टाकायचंय. मसाले शिजायला आपल्याला जरा मदत होईल. पुन्हा एकदा झाकण देऊन 10 मिनिटांसाठी हा सगळा मसाला आपल्याला शिजू द्यायचा. कांदा टोमॅटोचा मसाला आपला चांगला शिजलाय. आता तो आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. थंड झाला की आपण तो मिक्सरला लावून त्याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. कांदा टोमॅटोचा मसाला आता आपण थंड करायला ठेवूयात. थंड झाला की याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची. इकडे तोपर्यंत मी हंडी तापत ठेवलेली आहे. आजची आपण चिकन हंडी मातीच्या हंडीमध्ये बनवणार आहोत. 2-3 चम्मच आपण तेल टाकून घ्यायचंय. तेल असं सगळीकडे हंडीला लागलं पाहिजे. 2-3 चम्मच तूप टाकून घ्यायचंय आपल्याला. मी ते गाईचं तूप घेतलेलं आहे. ते 3 चम्मच मी टाकून घेतलेलं आहे. फोडणीला मी इथे 1 चम्मच जिरं टाकून घेते. जिरं चांगलं तडतडलं की नंतर आपल्याला त्यात मसाले टाकून घ्यायचे. 2 चम्मच मी आमच्या घरातला पोळी मसाला टाकून घेते. सुरुवातीलाही मी 2 चम्मच टाकला होता. 1 चम्मच पुन्हा एकदा काश्मीरी लाल मिर्च पावडर टाकून घ्यायचे. सगळे मसाले पुन्हा एकदा परतून घ्यायचेत आपल्याला. आणि हे जे चिकन आहे ते टाकून घेतोय मॅरिनेट केलेलं. गॅसचा फ्लेम मी बारीकच करून ठेवलाय. आपल्याला मंद आचेवर हे चिकन शिजू द्यायचं आहे. झाकण देऊन ठेवून द्यायचे आपल्याला 10 मिनिटांसाठी. तोपर्यंत आपण कांदा टोमॅटोची पेस्ट थंड झाली आहे का बघूया आणि त्याची पेस्ट करून घेऊयात. 15 मिनिटं झालेली आहेत. आता ही जी आपण कांदा टोमॅटोची जी पेस्ट तयार केली आहे ती आपण हंडीत टाकून घ्यायची. आपण चिकन मध्ये पाणी टाकलं नव्हतं, ते अंगचंच पाणी आलेलं आहे. आता ही पेस्ट आपण यात टाकून घेतोय. मसाला आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. गॅसचा फ्लेम मी स्लोच ठेवलेला आहे. हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेतलाय आपण. आता हे जे खोबऱ्याचं वाटण तयार केलं होतं ते टाकून घेणार आहोत. आणि थोडी कसुरी मेथी घेतलेली आहे ती टाकून घेतोय. अर्धा लिंबू आपल्याला पिळून घ्यायचा आहे. पुन्हा एकदा सगळं मिक्स करून घ्यायचंय व्यवस्थित. आपण आता इथे मीठ चेक करून घ्यायचंय. थोडं मिठाची कमी वाटते मला. मी अगदी चिमूटभर एवढं मीठ घेते. पुन्हा एकदा मिक्स करायचंय. अप्रतिम असा सुगंध सुटलाय. ढाब्यापेक्षाही सुंदर अशी आपली चिकन हंडी तयार झालेली आहे. आता आपण झाकण देऊन ठेवायचंय. आणि मी इथे गव्हाचं पीठ मळून घेतलंय. हे गव्हाच्या पिठाने आपल्याला हे हंडीचं झाकण आहे ते सील करून घ्यायचंय. याने काय होईल, मी हे झाकण सगळं सील करून घेतलंय. आणि अगदी थोडा गॅप आपल्याला ठेवून द्यायचा आहे. तिथे पीठ नाही लावून घेत आपण, कारण थोडा प्रेशर बाहेर निघाला पाहिजे. आता या हंडीत चिकन आहे आपलं, त्याच्या वाफेने जे प्रेशर येईल त्यानेच चिकन आपलं अगदी अप्रतिम असं शिजून निघेल. 20 मिनिटं झालेली आहेत आपल्याला.
आता गॅसचा फ्लेम आपण बंद करून घेतोय आणि झाकण आपल्याला लगेचच खोलायचं नाहीये, कारण याच्या आतमध्ये जी वाफ क्रिएट झाली, जो प्रेशर आहे तो हळूहळू आपण निघून द्यायचा, कारण आपण इथे एक छोटासा गॅप ठेवला होता. बघू शकता त्याच्यातून वाफ निघते. हे झाकण जे आपण सील केलंय ते लगेच नाही खोलून घ्यायचंय. 10 मिनिटं नंतर आपण हे झाकण खोलून घेणार आहोत. 10 मिनिटं झालेली आहेत. आता आपण हे कव्हर केलेलं आहे ते सुरीने कापून घेऊयात आणि झाकण आपण ओपन करूया. आहा, सुंदर असं आपलं चिकन शिजलेलं आहे. वरतून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आहे. ढाबा स्टाईल अशी चिकन हंडी आपली रेडी झालेली आहे. इकडे मी प्लेटिंगही करून घेतले. तांदळाच्या भाकरी सोबत आपण टेस्ट करणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही भातासोबत किंवा तंदूर नान सोबतही खाऊ शकता. अगदी ज्युसी आणि टेंडर असं आपलं चिकन शिजलेलं आहे. अगदी ढाब्यापेक्षा सुंदर अशी चवीची आपली चिकन हंडी तयार झालेली आहे. तुम्ही नक्की ट्राय करा. ढाबा स्टाईल चिकन हंडीची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला अजूनही कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. धन्यवाद.